नमस्कार. मराठी विभाग, यशवंत महाविद्यालय नांदेड व कल्पक विद्यार्थी समूह यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्य संकल्पनेचा परिचय हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमामध्ये आपण पहिल्या भागामध्ये आत्मचरित्र, आत्मकथन यांच्या संकल्पना आणि त्याचबरोबर आत्मचरित्र आपण का वाचावं, आत्मचरित्र, आत्मकथनाचं वैशिष्ट्य काय आहे, किंवा हा रचना प्रकार इतर रचना प्रकारापेक्षा, वाङ्मय प्रकारापेक्षा वेगळा कसा आहे, या संदर्भामध्ये आपण पहिल्या भागामध्ये विस्ताराने पाहिलेला आहे. आज दुसऱ्या भागामध्ये आधुनिक कालखंडातील जी काही महत्त्वाची आत्मचरित्रे आहेत, आत्मकथनं आहेत, त्याचा परिचय आपण करून घेणार आहोत. मुळात ब्रिटिश जेव्हा भारतामध्ये आले तेव्हा सर्व क्षेत्रामध्ये अभूतपूर्व असा बदल झाला. मग ते शिक्षण क्षेत्र असेल, संस्कृती असेल, दळणवळण असेल किंवा साहित्य असेल. म्हणून साहित्यातही अनेक वाङ्मय प्रकार 19व्या शतकामध्ये रूढ झालेले आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये गद्य साहित्य 19व्या शतकामध्ये निर्माण झालं. विविध नियतकालिके त्या काळामध्ये निघू लागली आणि याच काळामध्ये मराठीत काही आत्मचरित्रे देखील लिहिली गेलेली आहेत. मित्रहो, स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये अनेक आत्मचरित्र लिहिली गेलेली आहेत. काही निवडक अशी आत्मचरित्र, त्याचा संदर्भ मी या ठिकाणी देणार आहे. परंतु आजच्या दुसऱ्या भागामध्ये आपण जे काही पाहणार आहोत ते महत्त्वाचं म्हणजे स्वातंत्र्योत्तर कालखंडातील जी काही दलित भटक्यांची आत्मकथनं आहेत, कार्यकर्त्यांची आत्मकथनं आहेत, अजून इतर वेगवेगळ्या विषयावरची जी काही आत्मकथनं आहेत, त्या आत्मकथनाचं स्वरूप किंवा काही आत्मकथनांचा एक ढोबळमानाने त्याचा परिचय या ठिकाणी मी आपणास करून देणार आहे. 19व्या शतकामध्ये सर्वांना परिचित असलेलं एक महत्त्वाचं आत्मचरित्र म्हणजे लक्ष्मीबाई टिळकांचं स्मृतिचित्र हे आत्मचरित्र. प्रसिद्ध कवी रेव्हरंड नारायण वामन टिळक यांच्या त्या पत्नी आहेत लक्ष्मीबाई टिळक यांनी. आणि एकंदरीत अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये लक्ष्मीबाई टिळकांनी जी वाटचाल केलेली आहे, वेगवेगळ्या कुटुंबातील आपत्तीला तोंड देऊन लक्ष्मीबाई टिळकांनी जो प्रवास केलेला आहे, त्या प्रवासाचं वर्णन लक्ष्मीबाई टिळकांनी आपल्या स्मृतिचित्रे या आत्मचरित्रामध्ये केलेलं आहे. अनेक अभ्यासकांनी लक्ष्मीबाई टिळकांचं स्मृतिचित्रे हे आत्मचरित्र नसून ते पतीचं चरित्र आहे, पतीचं चरित्र आहे असंही म्हटलेलं आहे. परंतु 19व्या शतकातलं मराठीतलं एक महत्त्वाचं आत्मचरित्र म्हणून स्मृतिचित्रे या आत्मचरित्राकडे पाहिलं जातं. 1888च्या दरम्यान बाबा पदमनजी यांनी अरुणोदय नावाचं आत्मचरित्र त्यांनी लिहिलेलं आहे. किंवा सामाजिक उद्बोधनाच्या उद्देशाने धोंडो केशव कर्वे यांनी देखील आत्मवृत्त लिहिलेलं आहे 1915च्या दरम्यान. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये विठ्ठल रामजी शिंदे यांनी, ज्यांनी खऱ्या अर्थाने
वंचित लोकांसाठी काम केलेलं आहे. त्यांनी माझ्या आठवणी व अनुभव नावाचं आत्मचरित्र त्यांनी लिहिलेलं आहे. किंवा 19व्या शतकातलं सुरुवातीचं आत्मचरित्र म्हणून दादोबा पांडुरंग यांच्या आत्मचरित्राकडे पाहिलं जातं. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये अनेक साहित्यिकांनी आत्मचरित्र लिहिलेली आहेत. त्यामध्ये विशेष करून आपल्याला नासी फडके यांचा उल्लेख करता येईल. एक प्रसिद्ध कादंबरीकार की जो कालखंड 1920 ते 45 दरम्यानचा कालखंड फडके युग म्हणून ओळखला जात होता. अशा नासी फडके यांनी सुद्धा जे आत्मचरित्र लिहिलेलं आहे, माझे जीवन एक कादंबरी नावाचं आत्मचरित्र त्यांनी लिहिलेलं आहे. प्रल्हाद केशव अत्रे यांनी करेचे पाणी नावाचं आत्मचरित्र लिहिलेलं आहे. अजून काही महत्त्वाची आत्मचरित्र सावरकर असतील, इतर काही लेखकांनी आत्मचरित्र लिहिलेली आहेत. कारण आत्मचरित्रांची संख्या इतकी आहे स्वातंत्र्यपूर्व काळात व स्वातंत्र्योत्तर काळातही. जवळपास आत्मचरित्र, आत्मकथन याची संख्या 1000च्या जवळपास जाईल. इतके आत्मचरित्र, आत्मकथन मराठीमध्ये 100-125 वर्षाच्या काळामध्ये लिहिली गेलेली आहेत. म्हणून सगळे आत्मचरित्र, आत्मकथनाची फक्त नावं सांगून पुढं जाण्यापेक्षा त्या प्रवाहातली जी काही निवडक अशी आत्मचरित्र आहेत, आत्मकथनं आहेत, त्याचाच उल्लेख या ठिकाणी मी करणार आहे. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये जर आपण पाहिलं तर एक त्या क्षेत्रातली काही आत्मचरित्र अतिशय गाजलेली आहेत किंवा दीर्घ अशा स्वरूपातली आत्मचरित्र की ज्या आत्मचरित्रामध्ये 50 आणि 70 वर्षाचा कालखंड चित्रित झालेला आहे. त्यामध्ये जनार्दन वाघमारे सर यांचं मुठभर माती नावाचं आत्मचरित्र आहे. 70 वर्षाचा जो कालखंड आहे, या कालखंडामध्ये वाघमारे सरांनी प्राध्यापक, प्राचार्य, त्याचबरोबर कुलगुरू किंवा नगराध्यक्ष, राज्यसभेवर खासदार असताना या सर्व पदावर त्यांनी जे काम केलेलं आहे, त्यांना जो अनुभव आलेला आहे, ते विस्तारानं मुठभर माती नावाच्या आत्मचरित्रामध्ये वाघमारे सरांनी लिहिलेलं आहे. मुळात हे आत्मचरित्र आपण प्रत्येकाने वाचावं अशा पद्धतीचं ते आत्मचरित्र आहे की एखाद्या व्यक्तीचं काम हे किती अथांग, सर्वस्पर्शी असू शकते याचं एक उत्तम उदाहरण म्हणून आपल्याला मुठभर माती या आत्मचरित्राकडे पाहता येईल. किंवा लोक माझे सांगाती, शरद पवार साहेबांचं आत्मचरित्र 70 वर्षाचा जो संपूर्ण राजकीय इतिहास आहे, ज्याला आपण राजकीय आत्मकथा म्हणू. पवारसाहेब 4 वेळेस जवळपास मुख्यमंत्री होते, केंद्रात ते मंत्री होते. त्यांच्या सगळा जो अनुभव आहे, तो अनुभव या आत्मचरित्रामध्ये जे नुकतंच प्रकाशित झालेलं आहे, ते सगळं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. किंवा डॉक्टर श्रीराम लागू यांनी लमान नावाचं आत्मचरित्र लिहिलं. 50 वर्षाचा जो रंगभूमीचा इतिहास आहे, तो इतिहास या आत्मचरित्रामध्ये आलेला आहे. उद्योगाच्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं, विठ्ठल कामत यांचं प्रत्यक्ष काही व्याख्यान मी ऐकलेली आहेत की त्यांनी इडली आणि आर्किड नावाचं आत्मचरित्र लिहिलेलं आहे की एखादा व्यवसाय आपण जेव्हा सुरुवात करतो आणि त्या व्यवसायाचं वटवृक्षामध्ये रूपांतर कसं होतं, केवळ भारतातच नाही तर भारताच्या बाहेर देखील ज्यांनी आपल्या हॉटेलचा व्यवसाय सुरुवात केलेला आहे, त्यांचं ते आत्मचरित्र देखील खरंच आजच्या या आपण जे म्हणतो की मोठ्या प्रमाणामध्ये बेकारी आहे, तर एक प्रकारची आपल्याला थोडीशी प्रेरणा मिळेल, चालना मिळेल अशा पद्धतीचं आत्मचरित्र विठ्ठल कामत यांचं आहे.
किंवा प्रसिद्ध कवी नारायण सुर्वे यांच्या पत्नी कृष्णाताई सुर्वे यांनी मास्तरांची सावली नावाचं आत्मचरित्र लिहिलेलं आहे. प्रसिद्ध संशोधक किंवा विज्ञानाचे अभ्यासक जयंत नारळीकर यांचं चार नगरीतले माझे विश्व नावाचं आत्मचरित्र आलेलं आहे. सध्याचे 21व्या शतकातले अतिशय मोठे लेखक विविध विषयावर ज्यांनी अभ्यासपूर्ण असं लेखन केलेलं आहे, ते अच्युत गोडबोले यांनी मुसाफिर नावाचं आत्मचरित्र लिहिलेलं आहे. किंवा संमेलन अध्यक्षांची आत्मकथा लक्ष्मीकांत देशमुख यांचं आपल्याला परिचित आहे. किंवा वाटा तुडवताना नावाचं आत्मचरित्र उत्तम कांबळे यांनी लिहिलेलं आहे. आणि अजून एक आत्मचरित्राचा उल्लेख या ठिकाणी मला करावासा वाटतो की ज्या व्यक्तींनी आपल्या आयुष्यामध्ये दिल्ली, हैदराबाद, छत्तीसगड, पुणे किंवा तेलंगणा, ऑस्ट्रेलिया या सर्व परिसरामध्ये भ्रमंती केली, वेगवेगळ्या चळवळीमध्ये ज्यांचा सहभाग होता, ज्यांनी असं म्हटलेलं आहे की मी खऱ्या अर्थाने भटक्या जमातीचा आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे त्यांच्या एकंदरीत भ्रमंतीवरून, असे डॉक्टर सुरेंद्र बारलिंगे सर यांनी ओंजळवर पाणी नावाचं आत्मचरित्र लिहिलेलं आहे. संसाररूपी अनुभवाच्या सागरामध्ये प्रत्येकाच्या वाट्याला ओंजळवर पाणी येत असते, हे सुरेंद्र बारलिंगे यांनी आपल्या त्या आत्मचरित्राच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये आत्मचरित्र किंवा आत्मकथन या संदर्भामध्ये जर आपण विचार केला तर विशेष करून मराठी साहित्यामध्ये दलित आणि भटक्यांच्या आत्मकथनांनी अतिशय महत्त्वाची अशी भर घातलेली आहे. आणि ही सगळी जी काही आत्मकथनं आहेत ती आत्मकथनं आंबेडकरांच्या जाणीवेतून, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जाणीवेतून निर्माण झालेले आहेत. माझं जे काही आहे ते मला मिळालं पाहिजे, परंतु ते मला मिळत नाही, यासाठीचा जो एक संघर्ष आहे तो संघर्ष सर्व दलित आणि भटक्यांच्या आत्मकथनामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून स्वातंत्र्योत्तर काळातील म्हणजे साधारणपणे 1970 नंतर 1978 ते 2008पर्यंत 10पर्यंत जवळपास 60 ते 70 आत्मकथने मराठीमध्ये लिहिली गेलेली आहेत. आणि या आत्मकथनांची चर्चा केवळ महाराष्ट्रापुरतं झाली नाही, तर भारतामध्ये आणि भारताच्या बाहेरसुद्धा इतर भाषेमध्ये सुद्धा या आत्मकथनांची भाषांतरे झालेली आहेत. अशा काही निवडक आत्मकथनाचा संदर्भ मी आपल्याला या ठिकाणी देणार आहे. त्यामध्ये दलित आत्मकथनाचा जर आपण विचार केला तर दया पवार यांचं बलूत नावाचं जे आत्मकथन आहे ते 1978 साली प्रकाशित झालं. दया पवार हे तसे कवी पण आहेत की त्यांचा कोंडवाडा नावाचा कविता संग्रह आहे. आणि त्या कविता संग्रहामध्ये एका कवितेत त्यांनी खंत व्यक्त केलेली आहे की हे महाकवी, तुला महाकवी तरी कसे म्हणावे, हा अन्याय अत्याचार वेशीवर टांगणारा एक जरी श्लोक तू रचला असतास तर तुझे नाव मी माझ्या काळजावर कोरून ठेवले असते, असं दया पवारांनी एका कवितेमध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे एकंदरीत सर्वसामान्य माणसांचं जे जीवन आहे ते कोंडवाड्याचं अशा पद्धतीचं जीवन आहे आणि ते जीवन कुठंतरी थांबलं पाहिजे, संपलं पाहिजे, अशा पद्धतीची खंत दया पवारांनी आपल्या आत्मकथनाच्या माध्यमातून व्यक्त केलेली आहे. मराठीमध्ये ज्या दलित आत्मकथनाची चर्चा खूप मोठ्या प्रमाणामध्ये झाली. अनेक विद्यापीठामध्ये ते आत्मकथन अभ्यासक्रमासाठी
लावलं गेलं होतं, ठेवलं गेलं होतं. अ, अनेक भाषेमध्ये जे आत्मकथनाचं भाषांतर झालेलं आहे, ते आत्मकथन म्हणजे प्र. सोनकांबळे यांचं आठवणीचे पक्षी नावाचं आत्मकथन. आदरणीय डॉक्टर सूर्यनारायण रणसुभे सरांनी या आत्मकथनाचं भाषांतर देखील केलेलं आहे, यादों की पंछी या नावाने. आणि या एका आत्मकथनामुळं कवी कुसुमाग्रज हे प्र. सोनकांबळे सरांना भेटायला येतात घरी. हरिवंशराव बच्चन हे या आत्मकथनाची चर्चा ऐकून ते त्यांना पत्र लिहितात. असे प्र. सोनकांबळे की त्यांचं जे जीवन आहे अतिशय म्हणजे अ, जळकोट जवळच सुल्लाळी नावाचं गाव आहे. लातूर जिल्ह्यातले हे लेखक आहेत, कवी आहेत. 2003-4च्या दरम्यान जेव्हा लातूरमध्ये मराठवाडा साहित्य संमेलन झालेलं होतं, ज्या संमेलनाचे अध्यक्ष सुधीर रसाळ सर होते. त्या संमेलनामध्ये प्र. सोनकांबळे सर आले होते. तेव्हा आम्ही 15 ते 20 विद्यार्थ्यांना घेऊन त्या ठिकाणी गेलो होतो. आणि प्र. सोनकांबळे सरांचं नाव खूप ऐकून होतो या आत्मकथनामुळं. म्हणून आम्ही सरांना भेटलो आणि सहजपणे मी सरांना एक प्रश्न विचारला, की सर तुम्ही इंग्रजीचे प्राध्यापक आहात, परंतु तुम्ही जे लेखन करता ते लेखन तुम्ही मराठीमध्ये करता. त्यामागचं नेमकं काय कारण आहे? तेव्हा सर असं म्हणाले होते, की इंग्रजी विषय तेव्हा जो आम्ही घेतलेला होता, त्यामागचं मूळ कारण म्हणजे आपल्याला परिस्थिती खूप सामान्य आहे घरची. लवकर आपल्याला नोकरी मिळेल या उद्देशाने आम्ही तो विषय घेतलेला होता. तो पोटापाण्यासाठीचा तो विषय होता. परंतु आपली मातृभाषा ही मराठी आहे, असं म्हणून ते एक वाक्य बोलून गेले, की माय असताना मावशी कशाला, असं ते म्हणाले होते. असे प्र. सोनकांबळे सर त्यांनी जे या आत्मकथनामध्ये भाष्य केलेलं आहे, मुळात म्हणजे अशाही पद्धतीने माणसं जगत असतात जीवन, याचा प्रत्यय आपल्याला हे आत्मकथन वाचल्यानंतर येतो. 10वीपर्यंत पायात चप्पल नाही. ते आत्मकथनामध्ये म्हणतात, की असंच कसं तरी मॅट्रिक पास झालो. मग ते गवत कापत, शेण काढत, निंदत, शेंगा काढत, कापूस वेचत, लाकडं फोडत, असंच कसं तरी मी मॅट्रिक पास झालेलो आहे, असं ते म्हणतात, की माझं पाय म्हणजे 51 काट्याचं माहेरघर आहे, असं ते म्हणाले होते. म्हणजे 10वीपर्यंत ज्यांना पायात टाकण्यासाठी चप्पल देखील नव्हती आणि शाळा शिकत असताना वेळेवर जेवायला सुद्धा मिळत नव्हता, तेव्हा अशा वेळी त्यांनी मग वेगवेगळ्या मित्रांसोबत सोबती केली. एकंदरीत जे काही वाईट अनुभव देखील त्यांना आलेले आहेत, त्याचं चित्रण या आत्मकथनामध्ये प्र. सोनकांबळे यांनी केलेलं आहे. दलित आत्मकथनातलं दुसरं एक अतिशय महत्त्वाचं जे आत्मकथन आहे ते म्हणजे शंकरराव खरातांचं तराळ अंतराळ नावाचं आत्मकथन आहे. 1981 साली प्रकाशित झालेलं जवळपास मोठं 400-450 पृष्ठाचं हे आत्मकथन आहे. लाकूड तोड्या रामा महाराचा जो मुलगा आहे शंकरराव खरात, हा कुलगुरूपर्यंत तो मजल मारतो. म्हणून त्यांनी आपल्या आत्मकथनाला तराळकीचे कामं करणारा हा अंतराळापर्यंत जातो, या अर्थानं ते शीर्षक आपल्याला अतिशय समर्पक वाटते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे शंकरराव खरात हे कुलगुरू होते. या आत्मकथनामध्ये सुद्धा अगदी प्रांजळपणे विविध विषयावर त्यांनी भाष्य केलेलं आहे. मग ते जेवणासाठी किंवा चालू असलेली जी धडपड आहे, किंवा पत्र लिहिल्यानंतर त्यांच्या वडिलांना तो पत्र वाचून दाखवण्यासाठी कशा पद्धतीने त्यांना लाकडं फोडावी लागलेली होती, अशा एका कष्टाळू कुटुंबातून आलेल्या लेखकांनी ग्रामीण भागातल्या जातीभेदाचं विषमतेचं वर्णन
या तराळ अंतराळ नावाच्या आत्मकथनामधून त्यांनी केलेलं आहे. मग रुस्तुम अचलखांब यांचं गावकरी आहे, शरण कुंभार लिंबाळ यांचं अक्करमाशी आहे किंवा भटक्यांची आत्मकथनं जर आपल्याला पाहायची असेल तर त्यामध्ये 1980 साली प्रकाशित झालेलं लक्ष्मण माने यांचं उपरा नावाचं आत्मकथन आहे. कैकाडी जमातीचं त्यांच्या वेदनेचं चित्रण त्यांनी केलेलं आहे. किंवा लक्ष्मण गायकवाड यांचं उचल्या नावाचं आत्मकथन आहे. एक पाथरूट समाजाच्या वाट्याला एक गुन्हेगार म्हणून एक शिक्का पडलेला आहे. त्यामुळं त्यांना कशा परिस्थितीतून जावं लागतं आणि उदरनिर्वाहासाठी त्यांना काय काय करावं लागतं हे सांगत असताना लक्ष्मण गायकवाड यांनी आपल्या वडिलाविषयी कृतज्ञता या आत्मकथनामधून व्यक्त केलेली आहे की माझे वडील किंवा ते असं म्हणतात की मला किस्से कापायची भारत पत्ती न देता त्यांनी पाटी पेन्सिल दिली आणि त्यामुळेच खऱ्या अर्थाने आमचा विकास झालेला आहे. अशा पद्धतीची एक भावना खरं तर त्या आत्मकथनातून लक्ष्मण गायकवाड यांनी व्यक्त केलेली आहे. भटक्या जमातीतलं अतिशय महत्त्वाचं दुसरं जे आत्मकथन आहे, खरं तर किशोर शांताबाई काळे हे फार वर्ष जगू शकले नाहीत. त्यांनी कोल्हाट्याचं पोर नावाचं आत्मकथन लिहिलेलं आहे. मुळात हे आत्मकथन अतिशय अस्वस्थ करणार आहे, कारण किशोरला आपला बाप कोण आहे माहीत नाही, म्हणून त्यांनी आपल्या नावासमोर आपल्या आईचं नाव लावलेलं आहे, किशोर शांताबाई काळे. कोल्हाटी समाजामध्ये ज्या नाचणाऱ्या महिला असतात, स्त्रिया असतात, खरं तर या समाजामध्ये मुलगी म्हणून जन्मणं हे पापच आहे. परंतु त्या जमातीमध्ये मुलगी जन्मल्यानंतर आनंद उत्सव ते साजरा करत होते. मुलगी म्हणजे सोन्याची अंडी देणारी कोंबडी असं त्यांना वाटत होतं, कारण तिच्यामुळं आपल्याला भविष्यामध्ये खूप पैसे मिळणार आहेत, ही भावना या समाजामध्ये होती. म्हणून अशाच काही नाचणाऱ्या बाया त्यांच्यासोबत किशोर लहान असताना आईसोबत ते जायचे. आई स्टेजवर जाऊन नाचायची. नाचत असताना जे श्रोते आहेत ग्रामीण भागामध्ये ते काही खडे टाकायचे, काही अंडे टाकायचे, त्या ठिकाणी काही शिट्या वगैरे वाजवायचे. हे सगळं आपल्या आईच्या संदर्भामध्ये घडत असलेलं किशोरनं लहान असतानाच अगदी जवळून त्यांनी ते पाहिलेलं होतं. म्हणून या कोल्हाटी समाजामध्ये ज्या काही स्त्रिया नाचत असतात, पोटासाठी नाचते मी परवा कुणाची, की त्याच्याशिवाय त्यांना पर्याय नसतो. ते नाचत असताना खरं तर वरून ते चेहऱ्यावर म्हणजे हास्य दाखवत असले तरी त्यांचे जे भाव आहेत ते अशा पद्धतीने प्रसन्नता दिसत असले तरी ते आतून मात्र खऱ्या अर्थाने ते रडतच असतात आतून. अशा पद्धतीचं एक वर्णन, विश्लेषण किशोर शांताबाई काळे यांनी कोल्हाट्याचं पोर या आत्मकथनातून त्यांनी केलेलं आहे. पुढे किशोर खूप मोठा होतो, डॉक्टर होतो, परंतु दुर्दैव किशोर अगदी म्हणजे कमी वयामध्ये त्यांचं निधन झालेलं आहे. एकंदरीत ही जी सगळी आत्मकथनं आहेत, त्या काळामध्ये एकंदरीत जी परिस्थिती होती आपापली, त्या परिस्थितीतून निर्माण झालेली ही आत्मकथनं आहेत. हंसा वाडकर यांचं सांगते ऐका नावाचं छोटंसं आत्मकथन आहे, की चित्रपटामध्ये काम करणाऱ्या किंवा ज्या काही नाचणाऱ्या स्त्रिया असतात, त्यांची कधी कधी किती वाईट अवस्था झालेली असते. त्याचं चित्रण हंसा वाडकर यांनी सांगते ऐका नावाच्या आत्मकथनामध्ये केलेलं आहे. किंवा आभरान नावाचं आत्मकथन आहे, पार्थ पोळके यांनी एक पोतराज म्हणून जे काही जीवन
अ, जगावं लागलेलं आहे, जे त्यांनी पाहिलेलं आहे त्याचं चित्रण त्यात केलेलं आहे. किंवा शांताबाई कांबळे यांचं 1986 साली प्रकाशित झालेलं माझ्या जन्माची चित्तरकथा नावाचं आत्मचरित्र आहे, की पारंपरिक अशा व्यवस्थेच्या विरोधामध्ये बंड पुकारणाऱ्या एका कौटुंबिक दुःखाची अभंगगाथा म्हणून खऱ्या अर्थाने या आत्मचरित्राकडे आपल्याला अ, पाहता येईल. किंवा बेबी कांबळे यांचं जिनं अमुचं नावाचं एक छोटंसं आत्मकथन आहे, की ग्रामीण भागामध्ये अंधश्रद्धेमुळे कशा पद्धतीची अवस्था अ, झालेली असते, की जीव असताना अनेक ताणी मुलं ही गाडली जातात. त्यामध्ये बेबी कांबळे यांचा सुद्धा नंबर लागलेला असतो. कारण दवाखाना वगैरे नसल्यामुळं किंवा परिस्थिती तशी नसल्यामुळं आर्थिक ग्रामीण भागामध्ये थोड्याफार प्रमाणात आजार आल्यानंतर तसंच घरीच ट्रीटमेंट देण्याचं काम आपल्या मुलांना आई-वडील करत असतात. त्यामुळं आजारामुळं मुलं थोडंसं शांत होतात, मंद होतात, ते बोलत नाहीत. परंतु ती मेलेली आहेत म्हणून त्यांना जे गाडलं जातं, अशा अनेक पिढ्या आपल्या समाजामध्ये गाडल्या गेलेल्या आहेत. याची खंत बेबी कांबळे यांनी आपल्या जिनं अमुचं नावाच्या आत्मकथनातून त्यांनी व्यक्त केलेलं आहे. नरेंद्र जाधव यांचं आमचा बाप आम्ही नावाचं आत्मकथन जे अतिशय लोकप्रिय झालेलं आहे. शैक्षणिक क्षेत्राशी निगडीत मी असा घडलो भालचंद्र मुणगेकर यांचं आत्मकथन आहे. किंवा उर्मिला पवार यांचं आयदान नावाचं आत्मकथन आहे. अशी अनेक आत्मकथनं आहेत, जी दलित आणि भटके असतील, इतर क्षेत्रातल्या लोकांनी लिहिलेली. तर अजून काही महत्त्वाची आत्मकथनं ज्याला आपण म्हणू की कार्यकर्त्यांची आत्मकथनं, ती आत्मकथनं खरंच वाचण्यासारखी आहेत. विद्यार्थी मित्रहो, समाजाचं एक विद्यापीठ असते आणि या विद्यापीठामध्ये काम करत असताना आपण समाजाचं देणं लागतो. समाजाविषयीची एक कृतज्ञता व्यक्त करणारी माणसं खूप आहेत. त्यामध्ये मला भावलेलं जे आत्मकथन आहे ते म्हणजे अ, पत्रकार चंद्रकांत वानखेडे यांचं आपुलाची वाद आपणाशी नावाचं आत्मकथन आहे. खरं तर मी अगदी पहिल्या भागामध्ये असं म्हणालो होतो की अ, आत्मकथनं हे काही अ, बौद्धिक, वैचारिक वगैरे फारसं नसतात. एक भावनेचा स्पर्श आत्मकथनाला असतो असं मी म्हणालो होतो. परंतु आपुलाची वाद आपणासी हे आत्मकथन जेव्हा मी वाचलो तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की हे आत्मकथन तर एक वैचारिक अंगानं, चळवळीच्या अंगानं जाणारे हे आत्मकथन आहे. मित्रहो, हे आत्मकथन वाचल्यानंतर तुम्हाला शेतकरी संघटनेचे आंदोलन काय आहेत, समाजवादी विचारवंत कशा पद्धतीनं काम करत होते, त्यांच्याविषयी साधक-बाधक असं विश्लेषण चंद्रकांत वानखेडे यांनी केलेलं आहे. किंवा नामांतर चळवळ काय आहे, गांधीवाद काय आहे किंवा या सर्व चळवळीमध्ये काम करत असताना चंद्रकांत वानखेडे यांना जो संघर्ष करावा लागलेला आहे, त्या संघर्षाची एक कहाणी चंद्रकांत वानखेडे यांनी या आत्मकथनातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. या आत्मकथनामध्ये एक वाक्य आलेलं आहे. खरं तर ते वाक्य खूप महत्त्वाचं आहे. चंद्रकांत वानखेडे असं लिहितात की अ, तत्वज्ञान अ, ही काही सांगायची गोष्ट नाही. तत्वज्ञान ही सांगायची गोष्ट नसते. अ, ती जगण्याची गोष्ट असते. तो जगण्याचा भाग झाला पाहिजे. तो आचरणाचा भाग झाला पाहिजे. अशा पद्धतीचं विधान चंद्रकांत वानखेडे यांच्या आपुलाची वाद आपणासी या पुस्तकामध्ये, या आत्मकथनामध्ये आलेलं आहे. मुळात हे आत्मकथन एक स्वातंत्र्योत्तर काळातील ज्या काही चळवळी आहेत, त्या चळवळी समजून घेण्यासाठी हे आत्मकथन मला अतिशय महत्त्वाचं वाटलेलं आहे. कार्यकर्त्यांच्या आत्मकथनामध्ये दुसरं एक आत्मकथन तुम्हाला सगळ्यांना परिचित आहे. मुळात सगळ्या विद्यार्थ्यांनी, सगळ्या
मोठ्यांनी ते आत्मकथन वाचलंच पाहिजे. असं आत्मकथन म्हणजे प्रकाश आमटे यांचा प्रकाश वाटा नावाचं आत्मकथन आहे. प्रकाश आमटे आणि मंदाकिनी आमटे यांनी हेमलकसा, भामरागड तालुका, गडचिरोली जिल्हा या परिसरामध्ये 1973 साली जाऊन त्या ठिकाणी आदिवासी लोकांची अ, वैद्यकीय क्षेत्रातली किंवा आरोग्याच्या क्षेत्रातली सेवा करण्याचं काम त्या 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 ठिकाणी ते निस्वार्थपणे करत असतात. आजही आपण पाहतो गडचिरोलीमध्ये तिथल्या जंगलामध्ये किंवा नक्षलवादी, पोलीस यांच्यामध्ये कशा पद्धतीने संघर्ष झालेला आहे. या बातम्या आत्ता आपण 21व्या शतकामध्ये किंवा 2021-22 मध्ये आपण वाचत असतो. अनेक घटना घडत असतात. परंतु 1973 साली जिथे हेमलकसा पासून 30-40 किलोमीटरावर कुठले वाहन नव्हती. सगळीकडे जंगल, नद्या अशा ठिकाणी जाऊन एक दाम्पत्य की ज्यांचं अतिशय उच्च शिक्षण झालेलं आहे, MBBS झालेलं आहे. त्यांनी जर ठरवलं असतं तर खूप मोठ्या शहरामध्ये ते चांगल्या पद्धतीनं काम करू शकले असते. परंतु त्यांना असं वाटलं की नाही, आपण या आदिवासी लोकांच्या भागामध्ये जिथं कोणीच नाहीत, म्हणजे डॉक्टर नसल्यामुळं ज्या ठिकाणी अनेकांचा मृत्यू होत असतो, त्या ठिकाणी आपण काम केलं पाहिजे. अ, असं ठरवून समाजाची सेवा करण्याचं काम, सगळं ऐश्वर्य, सगळं सुख बाजूला ठेवून त्या ठिकाणी प्रकाश आमटे आणि मंदाकिनी आमटे हे काम करत असतात. आणि तिथे सगळं मग त्या प्रकाश वाटा नावाचं जे आत्मकथन आहे त्याच्यामध्ये काही फोटोसुद्धा आहेत. म्हणजे काही हिंसक प्राणी आहेत. अ, अ, डोकं पूर्ण माणसाचं त्यांनी ते फोडलेलं आहे आणि असे लोक तिथं उपचारासाठी आलेले आहेत. किंवा मधमाशाचा प्रसंग त्यामध्ये आलेला आहे. किंवा आदिवासी भागामध्ये असलेली जी अंधश्रद्धा आहे, ती अंधश्रद्धा सुरुवातीला दवाखाना चालवत असताना, हे काही दवाखाना म्हणजे त्यांनी आपल्या पैसा कमवणे हा त्यांचा उद्देश नव्हता. पण एखाद्या झाडाखाली बसून मग लोकांची तपासणी करणं, लोकांचं प्रबोधन करणं, हे सगळं काम त्या ठिकाणी प्रकाश आमटे यांनी कशा पद्धतीनं केलेलं आहे. हे सगळं वाचत असताना एखादा असं चित्रपटच आपल्या डोळ्यासमोरून जात आहे की काय असं आपल्याला वाटायला लागतं. नव्हे तर प्रकाश आमटे यांच्यावर चित्रपटसुद्धा निघालेला आहे. प्रकाश आमटे द रिअल हिरो नावाचं जे चित्रपट आहे ते प्रकाशित झालेलं आहे मराठीमध्ये. आणि हेमलकसा नावाचं हिंदी चित्रपट देखील प्रकाशित झालेला आहे. म्हणून प्रकाश वाटा हे जरी हे दाम्पत्य शिकलेलं असलं तरी मला असं त्यांना वाटलं की ते व्यावसायिक अशा पद्धतीने पैसे कमवण्यासाठी म्हणून त्यांनी हा व्यवसाय केलेला नाही, तर एक कार्यकर्त्याच्या भूमिकेमधूनच त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. अ, तसंच आमटे परिवारातलं दुसरं जे आत्मचरित्र आहे, साधनाताई आमटे यांचं समिधा नावाचं आत्मचरित्र आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. बाबा आमटेसोबत काम करत असताना सहजीवनाची जी वाटचाल आहे, त्या संदर्भातलं सगळं वर्णन साधनाताई आमटे यांनी त्या आत्मचरित्रातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. साधनाताई आमटे हे किती कुटुंबवत्सल होते किंवा सामाजिक बांधिलकी ते कसं जपत होते किंवा वेगवेगळ्या नर्मदा बचाव वगैरे यासारख्या चळवळीमध्ये त्यांनी कसं काम केलेलं आहे. किंवा जे काही कुष्ठरोगी आहेत, आनंदवनामध्ये राहत होते, त्यांना आपण एकत्र आणलं पाहिजे, त्यांचाही विवाह आपण लावून दिला पाहिजे, असं साधनाताईला कसं वाटत होतं. किंवा एका प्रत्येक पुरुषाच्या यशाच्या पाठीमागे एक स्त्री कशी उभी असते, याचं एक उत्तम उदाहरण म्हणून साधनाताई आमटे यांचं समिधा नावाचं आत्मचरित्र आहे. ते आत्मचरित्र पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल. त्यानंतर विलास चाफेकर नावाचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी रात्रंदिन आम्हा नावाचं आत्मचरित्र लिहिलेलं आहे, आत्मकथन लिहिलेलं आहे, की सामाजिक कार्य करत असताना कशा पद्धतीने आपल्याला दाहक अनुभव येत असतात, विघ्न येत असतात. मग त्यांनी महिला, मजूर किंवा देवदासी, हातगाडे ओढणारे लोक
यांच्या संदर्भामध्ये जे काम केलेलं आहे त्याचं चित्रण त्या आत्मकथनामध्ये आलेलं आहे. दुसरे म्हणजे अभयभंग यांनी माझा साक्षात्कारी हृदयरोग नावाचं पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. हे सुद्धा आदिवासी भागामध्ये गडचिरोली भागामध्ये आरोग्य सेवा करण्याचं काम ते करत होते. त्यांनी संस्थेची सुद्धा स्थापना केलेली आहे. परंतु हे पुस्तक म्हणजे काही आरोग्यावर आहे किंवा वैद्यकीय विषयावर भाष्य करणार आहे, विज्ञानावर भाष्य करणार आहे असं नाही. अभय बंग यांनीच म्हटलेलं आहे की अ, हे पुस्तक लिहित असताना माझी भूमिका ही आत्मकथनाची आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणून अभय बंग यांचं दैनंदिनी ते कशा पद्धतीचं काम अ, एक शारीरिक अशा पद्धतीचा एक जो काही व्याधी आहे किंवा शारीरिक प्रसंग हृदयरोगाचा आल्यानंतर सुद्धा ते खचून न जाता कशा पद्धतीनं उभं राहतात त्याचं सगळं वर्णन अभय बंग यांनी माझा साक्षात्कारी हृदयरोग या पुस्तकातून त्यांनी केलेलं आहे. दुसरं गिरीश प्रभुने यांचं पालावरचं जिनं नावाचं एक आत्मकथन आहे. एक वेशीबाहेर असलेला जो काही पारधी समाज आहे, या पारधी समाजासाठी काम करणारा, गुरुकुलम संस्थाच्या माध्यमातून काम करणारा, ज्यांना नुकतंच पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर ABP माझावर त्यांची मुलाखतसुद्धा घेण्यात आलेली होती. हे पालावरचं जिनं कसं असतं, उचलली पाल पुढच्या गावाला प्रवास करत असताना त्यांना कोणकोणत्या अडचणीला तोंड द्यावं लागतं, त्याचं चित्रण त्या आत्मकथनामध्ये गिरीश प्रभुने यांनी केलेलं आहे. अलीकडेच आलेलं अतिशय दुसरं एक आत्मकथन आहे. लातूर येथील सुनीता आरळीकर यांचं हिरकणीचं बिराड नावाचं आत्मकथन आहे. मला वाटते त्याही आत्मकथनावर चित्रपट निघत आहे. त्याही आत्मकथनाचं भाषांतराचं काम चालू आहे. पती दिलीप आर्डीकर यांच्यासोबत सुनीताताई आरळीकर यांचा आंतरजातीय विवाह होतो. सुनीताताई आरळीकर या दलित समाजातून आलेले आहेत आणि पती हे ब्राह्मण आहेत. तेव्हा हा आंतरजातीय विवाह केल्यानंतर खरं तर त्यांचा अनुभव प्रत्यक्ष मी लातूरमध्ये ऐकलेला आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की कशा पद्धतीनं त्रास झालेला आहे, किती लोक दूर गेलेले आहेत. त्याचं वर्णन हृदयद्रावक असं वर्णन सुनीताताई आरळीकर यांनी केलेलं होतं. की ते अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये काम करत असताना त्यांना आलेला अनुभव किंवा वेगवेगळ्या लोकांविषयीची कृतज्ञता, मग ते राजन खान असतील, रणसोबी सर असतील, कुमार सप्तश्री आहेत. कारण युक्रांदमध्ये काम करत असताना त्यांना तुरुंगवाससुद्धा पती पत्नीला लाभलेला होता. अशा या सुनीता आरळीकर की त्यांच्या आधी त्यांना 2 बहिणी होत्या. मग जेव्हा सुनीता आरळीकर यांचा जन्म झाला तेव्हा एक 10-12 दिवसानंतरच जवळपास आईचं छत्र त्या ठिकाणी हरवलेलं होतं. मग वडिलांना वाटलं की आपण या सर्व मुलींचा आपण सांभाळ कसा करायचा, म्हणून सुनीताला त्यांनी ती 10-15 दिवसाची असतानाच एका खड्ड्यामध्ये टाकलं आणि तेव्हा मग त्यांच्या आजोबांनी त्या सुनीताला बाहेर काढलं. म्हणून हे आत्मकथन त्यांनी मला जिवंत ठेवण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केलेला आहे त्या आजी आजोबाला सुनीताताई आरळीकर यांनी हे अर्पण केलेलं आहे. एका कार्यकर्त्याच्या काय वेदना काय असतात याचं सगळं चित्रण हिरकणीचं बिराड या आत्मकथनामध्ये आलेलं आहे. अलीकडे अनेक मुस्लिम समाजातील व्यक्तींनी सुद्धा आत्मचरित्र आत्मकथन लिहिलेले आहे. त्यामध्ये सय्यद भाई यांची दगडावरची पेरणी हेही आत्मकथन अतिशय महत्त्वाचं असलेलं आपल्याला दिसून येते. त्यानंतर कार्यकर्त्याच्या संदर्भात जर आपण विचार केला की एका लोकलढ्याची यशोगाथा नावाचं संपत देसाई यांची एक आत्मकथा आहे. एका वाड्या वस्तीवर कशा पद्धतीने लढा उभा केला जातो. कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा या परिसरामध्ये आधी पुनर्वसन करा मगच धरण करा, यासाठी संपत देसाई संघर्ष करतात. आणि चळवळीत काम करत असताना कसे निर्णय आपल्याला घ्यावे लागतात
किंवा कुठल्याही सामाजिक चळवळीत काम करत असताना अधिकाऱ्यांची मदत फारशी होत नाही. नेते आणि पोलीस हे आपल्या विरोधामध्ये जात असतात. त्याचं वर्णन एका लोकलढ्याची यशोगाथा त्यांनी शीर्षक यासाठी दिलेलं आहे, की संपत देसाई यांचा जो लढा आहे तो यशस्वी झालेला आहे. म्हणून तशा पद्धतीचं शीर्षक त्यांनी त्याला दिलेलं आहे. दुसरं आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, की शरद जोशी जे शेतकरी संघटनेचे नेते होते. त्यांनी अंगार मळा नावाचं आत्मकथन लिहिलेलं आहे. शेतीशी निगडीत आंदोलन किंवा शेतकऱ्यांच्या मालाचा भाव असेल, राजकारण असेल किंवा निवडणूक असतील, अतिशय गलिलट असा पगार सोडून शरद जोशी हे शेतकरी आंदोलनामध्ये येतात आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये मी ज्या परिसरामध्ये राहत होतो नांदेड जिल्ह्यामध्ये, तिथे शेतकरी संघटनेचं काम खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालू होतं. आम्ही 8वी 9वी 10वीला असताना शरद जोशी यांच्यामुळं आम्ही प्रभावित होऊन शेतकरी संघटनेमध्ये काम केलो. एक दिवस तुरुंगवास देखील आम्हाला झालेला होता. अशा या शरद जोशींनी सुद्धा आत्मकथन लिहिलेलं आहे. त्यानंतर नुकतंच ज्यांचं निधन झालेलं आहे त्या सिंधुताई सपकाळ यांचं मी वनवासी नावाचं आत्मकथन आहे. मुळात आदिवासी परिसरामध्ये काम करत असताना या अनाथांच्या आईला ज्या काही अडचणी आलेल्या आहेत त्याचं चित्रण, वर्णन या आत्मकथेमध्ये आलेलं आहे. आदिवासीच्या संदर्भामध्ये जेव्हा माणूस जागा होतो, गोदावरी परुळेकर, कोसबाडच्या टेकडीवरून अनुताई वाघ यांची काही आत्मकथनं हे मुळात वाचण्यासारखी आहेत. त्यामध्ये दुसरं एक आत्मकथन आहे स्वतःविषयी, अनिल अवचट यांचं आत्मकथन आहे. मुळात त्याच्यामध्ये लेख आहेत, आत्मचरित्रात्मक लेख आलेले आहेत. मुक्तांगण या संस्थेच्या माध्यमातून व्यसनमुक्तीसाठी वेगवेगळे प्रयोग करणारे, उपेक्षितांसाठी कार्य करणारे असे अनिल अवचट आपल्याला त्या आत्मकथनामध्ये पाहायला मिळतात. दुसरं एक आत्मकथन जे खूप गाजलेलं आहे, बीड परिसरातले लेखक आहेत एकनाथ आवाड, ज्यांना चळवळीमध्ये जे जिजा म्हणून ओळखले जातात. 211 पृष्ठांचं ते आत्मकथन आहे. जग बदल घालूनी घाव नावाचं आत्मकथन. थोडंसं काव्यात्मक अशा पद्धतीचं शीर्षक आपल्याला वाटायला लागतं, की मातंग समाजामध्ये जन्मलेले एकनाथ आवाड, घरामध्ये वडील पोतराज म्हणून लोकांच्या घरोघरी जातात किंवा भुकेसाठीचा जो संघर्ष आहे किंवा दारूचं व्यसन आहे हे सगळं थांबत नाही. म्हणून आपण आता बाहेर पडलं पाहिजे, म्हणून ते बाहेर पडतात आणि बाहेर पडून त्या पद्धतीनं पारंपरिक लाचारीचे कामं हे सगळं एकंदरीत यामुळं माणसाचं शोषण होते, दारिद्र्य निर्माण होते. म्हणून आपलं घर गाव सोडून शिक्षण घेतात आणि दलित चळवळ आणि मानवी हक्क अभियानामध्ये पुढाकार घेऊन एकनाथ आवाड यांनी जे काम केलेलं आहे, त्यांना हा सगळा जो आपल्या समाजातला जो काही अनुभव आलेला आहे किंवा ज्या काही वेदना आहेत त्या वेदना त्यांनी जग बदल घालूनी घाव नावाचं जे आत्मकथन आहे ते त्या आत्मकथनाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. विद्यार्थी मित्र हो, काही एक 2-4 आत्मकथनं आहेत की त्याचा संदर्भ मला या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी आवर्जून द्यावासा वाटतो. प्रशासकीय क्षेत्रामध्ये काम करणारी जी माणसं आहेत, विशेषतः जे काही IAS झालेले आहेत, जिल्हाधिकारी झालेले आहेत, परंतु ते कोणत्या परिस्थितीतून झालेले आहेत. खरं तर हे आत्मचरित्र जेव्हा आपण वाचू तेव्हा निश्चितच विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाल्याशिवाय राहणार नाही. त्यामध्ये माननीय राजेश पाटील यांचं एक आत्मकथन आहे, ताई मी कलेक्टर व्हैनू नावाचं आत्मकथन आहे. खानदेशामध्ये जन्मलेला हा एक कष्टकरी कुटुंबात राजेश पाटील यांचा जन्म झालेला आहे. लहान असताना त्यांनी शेतमजुरी केलेली आहे किंवा भाजीपाला त्यांनी विकलेला आहे, विहिरी खोदलेल्या आहेत, भांडणं केलेलं आहे, चोऱ्या केलेल्या आहे.
अशा कर्जबाजारी शेतकऱ्याचा जो मुलगा आहे तो पुढे पुणे विद्यापीठामध्ये शिक्षण घेतो. तिथं चांगल्या मुलांची संगती राजेश पाटलांना लाभते. अ, कारण आपण कोणासोबत राहतो हे देखील खूप महत्त्वाचं आहे. जसं हिंदीमध्ये म्हटलं गेलेलं आहे, की सज्जन से सज्जन मिले तो करते दो बात, गधे से गधे मिले तो खाते दो लात. राजेश पाटील लहान असताना अशा उनाडकीचे पद्धतीने ते वागायचे. परंतु ते जेव्हा पुणे विद्यापीठामध्ये गेले आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी चांगल्या पद्धतीचं शिक्षण घेतलं आणि त्यातूनच ते IAS झाले. म्हणून दारिद्र्यात जगणाऱ्या मुलांची एक संघर्षमय गाथा म्हणून ताई मी कलेक्टर होईनू नावाचं आत्मकथन आहे. ते आत्मकथन ही एक प्रेरणादायी स्वरूपाचं आत्मकथन आहे. दुसरं अलीकडं 2013मध्ये कलेक्टर झालेले डॉक्टर राजेंद्र भारुड यांचं नाव तुम्ही कोरोना काळामध्ये खूप विविध चॅनलवर बातम्या आलेल्या होत्या. नंदुरबारमध्ये कलेक्टर म्हणून काम करत असताना, जिल्हाधिकारी म्हणून काम करत असताना त्या ठिकाणी त्यांनी एक प्रकारची शिस्त कशी लावलेली होती आणि इतकं चांगलं काम करत असताना सुद्धा काही राजकीय लोकांसोबत त्यांचा संघर्ष झालेलाच आहे. हे 6 महिन्यापूर्वी वर्षापूर्वी आपण पाहत होतो. तर असे राजेंद्र भारुड यांचं एक आत्मकथन आहे, मी एक स्वप्न पाहिलं. एका वस्तीमध्ये जन्मलेला हा मुलगा, भिल्ल आदिवासी समाजामध्ये जन्मलेला, जो शिक्षण घेतो लहान असताना, म्हणजे शेत नाही, घर नाही. घर आहे तर ते आपलं ऊसाचा जो वाडा पाचोळा असतो पाला, त्यापासून तयार केलेलं ते घर. मग आईच्या गर्भात असतानाच राजेंद्र भारुड, तेव्हा त्यांचे वडील वारलेले होते. आधीच 2 मुलं जन्माला आलेली होती. मग या तिसऱ्या मुलाला आता कोण वाढवणार, कसं वाढवणार? त्यांचा तो गर्भपात केला पाहिजे असं काही दबाव टाकला जातो. त्यातून कसं तरी राजेंद्र भारुड यांचा जन्म झालेला आहे. त्यांचा व्यवसायच म्हणजे दारूचा जो धंदा आहे तो त्यांचा व्यवसाय आहे. अशा एका परिस्थितीतून त्याची अनेक मुलाखती घेतलेल्या आहेत. ते घर, त्यांची आई वगैरे त्या मुलाखतीमध्ये दाखवलं गेलेलं आहे. जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये विशेष म्हणजे शिक्षण घेतलेले डॉक्टर राजेंद्र भारुड. इच्छाशक्ती जर प्रबळ असेल तर आपण काहीही करू शकतो. हा जो एक आत्मविश्वास आहे, हा आत्मविश्वास राजेंद्र भारुड यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. मग ते MBBSला त्यांचा नंबर लागतो. तिथेही त्यांचं मन लागत नाही. मग स्पर्धा परीक्षेची तयारी करतात आणि त्यानंतर ते जिल्हाधिकारी होतात. मित्रहो, सहज कोणालाही काही मिळत नाही. त्यासाठी स्वतःला एक शिस्त जीवनामध्ये लावून घ्यावी लागते. एक नियोजन त्या ठिकाणी करावं लागतं. तर कुठंतरी आपल्याला यश संपादन करता येतं. हे डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी सिद्ध केलेलं आहे आणि त्याचं सगळं वर्णन त्यांच्या मी एक स्वप्न पाहिलं नावाचं जे आत्मकथन आहे त्यामध्ये आलेलं आहे. दुसरं एक नाव आहे जे मोठे सनदी अधिकारी आहेत, परराष्ट्र खात्यातले सचिव आहेत, ते म्हणजे ज्ञानेश्वर मुळे. त्यांची तुम्ही अनेक लेख साप्ताहिक साधनामध्ये सातत्यानं ज्ञानेश्वर मुळे हे लेखन करत असतात. मग ते गावापासून, ग्रामीण भागातल्या गावापासून प्रदेशापर्यंतचा जो प्रवास आहे तो प्रवास कसा झालेला आहे याचं वर्णन ज्ञानेश्वर मुळे यांनी आपल्या आत्मकथनामध्ये केलेलं आहे. त्या आत्मकथनाचं नाव आहे माती, पंख आणि आकाश. माती, पंख आणि आकाश नावाचं आत्मकथन आहे. तेही मुळात वाचल्यानंतर, कारण अनेक आवृत्त्या 1998 साली ही आत्मकथा प्रकाशित झालेली 1998 साली. त्यामध्ये ज्ञानेश्वर मुळे असं म्हणाले होते की माझं हे आत्मकथन अनेक स्पर्धा परीक्षेची तयारी करणारी जी मुलं आहेत त्यांनी ते वाचलेलं आहे. त्यांना ते किती आनंद मिळालेला आहे हे मला माहीत नाही, परंतु माती, पंख आणि आकाश हे आत्मकथा लिहिल्यामुळं मला मात्र अतिशय मनस्वी आनंद झालेला आहे. त्या आनंदाचं वर्णन मला कुठेच आणि कशा पद्धतीनं करता येणार नाही, ते मी करूच शकत नाही. अशी भावना ज्ञानेश्वर मुळे यांनी
व्यक्त केलेली आहे. अलीकडे विश्वास पाटलांचं मनमे है विश्वास नावाचं आत्मचरित्र आपल्याला माहीतच आहे की ताज हॉटेलमध्ये जो हल्ला झालेला होता आणि तिथे आत प्रथमतः शिरणारे एक धाडसी अ, अधिकारी, एक चांगल्या प्रकारचे वक्ते, उत्कृष्ट प्रशासक म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो ते विश्वास नांगरे पाटील यांचे सुद्धा आत्मचरित्र प्रकाशित झालेलं आहे. विद्यार्थी मित्रो, अजून काही 2-3 आत्मचरित्राचा संदर्भ या ठिकाणी मी देणार आहे. त्यामध्ये एक आपल्याला अस्वस्थ करून अंतर्मुख करणारी ती आत्मकथनं आहेत. सुनील कुमार लवटे यांनी खाली जमीन वर आकाश नावाचं आत्मकथन लिहिलेलं आहे. कुमारी मातेच्या पोटी सुनील कुमार लवटे यांचा जन्म होतो. सुनंदा आणि सुमन आहेत. लग्नाच्या आधीच सुमनला दिवस जातात. मग वडिलांना असं वाटते की आपण आता ह्या सुमनला आपण एका बालकाश्रमामध्ये सोडलं पाहिजे, अनाथ आश्रमामध्ये सोडलं पाहिजे असं वाटतं आणि पंढरपूर येथे नवरंगी बालक आश्रम आहेत त्या ठिकाणी त्या मातेला सोडलं जातं, कुमारी मातेला, आणि त्यांच्या पोटी सुनील कुमार लवटे यांचा जन्म झालेला आहे. ते या आत्मकथनामध्ये लिहितात की पंढरपूरला 2 ठिकाणी लोक डोकं टेकण्यासाठी येत होते. एक म्हणजे पंढरपूरचा पांडुरंग विठ्ठल आणि दुसरं म्हणजे नवरंगी बालक आश्रम. मंदिरामध्ये जात असताना तिथं त्या ठिकाणी ते दगडातला देव शोधत होते. पांडुरंगाकडे गेल्यानंतर ते दगडातला देव पाहत होते आणि नवरंगी बालक आश्रमाकडे गेल्यानंतर मात्र तिथे माणसातले दगड ते शोधत होते. म्हणजे अशा पद्धतीने आपल्या छातीवर दगड ठेवून अनेक लोक वेगवेगळ्या मुलांना आश्रमात सोडायची. त्यामध्ये अनाथ आहेत, बालगुन्हेगार असतील, मतिमंद असतील, बलात्कारित आहेत, कुमारी माता आहेत, विधवा आहे, वृद्ध आहे, हुंडाबळीने त्रस्त झालेले आहेत. या सगळ्या विषयावर सुनील कुमार लवटे नंतर प्राध्यापक होतात, खूप मोठे ते लेखक होतात. त्यांचं हिंदीमध्ये वगैरे भरपूर लेखन झालेलं आहे. वेबसाईटवर त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे. एकंदरीत हे सगळं काम करत असताना एक स्वतःची जाणीव ठेवून त्यांनी जे काम केलेलं आहे. म्हणून सुनील कुमार लवटे यांनी त्या आत्मकथनामध्ये सांगितलेलं आहे, खाली जमीन वर आकाश. जसं नारायण सुर्वेंनी म्हटलेलं आहे का कवितेमध्ये, ना घर होते ना गणगोत, चालेन तेवढी पायाखालची जमीन होती. अशा या सुनील कुमार लवटे यांना कोणी जर विचारलं की तुमचं नाव काय, तुमच्या आईवडिलांचं नाव काय, गाव काय आहे, तेव्हा सुनील कुमार लवटेंनी सांगितलेलं आहे की अशा वेळी मी खूप अस्वस्थ व्हायचो की मी काय सांगावं आता त्यांना, असं त्यांना वाटत होतं. म्हणून मुळात हे आत्मकथन देखील आपण सगळ्यांनी आवर्जून वाचलं पाहिजे. त्यानंतर दुसरं एक आत्मकथन आहे, खूप म्हणजे त्या आत्मकथनाचा विषय खूप वेगळा आहे. उर्मिला राजेंद्र आगरकर यांनी लिहिलेलं आत्मकथन आहे. त्या आत्मकथनाचं नाव आहे मनी मानसी नावाचं आत्मकथन. कदाचित हे तुम्हाला थोडंसं उलटं वगैरे दिसत असेल. मनी मानसी नावाचं हे आत्मकथन आहे. पद्मगंधांनी प्रकाशित केलेलं हे आत्मकथन आहे. 2018 मध्ये प्रकाशित झालेलं 288 पृष्ठाचं हे आत्मकथन आहे, मनी मानसी. या आत्मकथनामध्ये एक आई आहे, एका मुलीची आई आहे आणि मुलगी ही कर्णबधीर आहे. परंतु कर्णबधीर असली तरी त्या मुलीला आपल्याला शिकवायचं आहे या भावनेतून ही उर्मिला वेगवेगळे प्रयोग करते, अनेक प्रयोग करते. तिला खूप संघर्ष त्या ठिकाणी करावा लागतो. या पुस्तकाच्या मलपृष्ठावरच लिहिलेलं आहे की जन्मताच कर्णबधीर असलेल्या मुलीचे जीवन बदलायला निघालेल्या आईचे आणि त्याबरोबरच तिच्या मुलीचे घडणे या समांतर गोष्टीचा अनुभव एकाच वेळी वाचक मनी मानसी नावाच्या आत्मचरित्रातून, आत्मकथनातून घेतो.
म्हणून कर्णबधीर मुलगी असली तरी तिला आपल्याला शिकवायचं आहे, तिला यशस्वी करायचं आहे. म्हणून अगदी जिद्दीनं अ, अनेक प्रयोग करत मुलीचे जीवन अ, बदलून टाकणारी अशी जी आई आहे, त्या आईच्या त्यागाची जी कथा आहे, ती कथा उर्मिला राजेंद्र आगरकर यांच्या मनी मानसी नावाच्या आत्मकथनामधून आलेला आहे. त्यानंतर अलीकडेच एक 2 पुस्तकं आलेली आहेत. त्यामध्ये विलास माने यांचं कत्ती नावाचं आत्मकथन आहे. कत्ती, विलास माने यांचं 2020 साली मला वाटते दुसरी आवृत्ती आहे, ती ग्रंथाली प्रकाशनाने प्रकाशित केलेली आहे, की कैकाडी जमातीचं चित्रण या आत्मकथनातून त्यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनीच 2021 साली, मुळात ही आत्मकथाच आहे, वेदनेच्या पाऊल खुणा, हे वेदनेच्या पाऊल खुणा हे आत्मकथा 2021 साली प्रकाशित झालेलं आहे. 2021 साली प्रकाशित झालेलं, म्हणजे भटक्या विमुक्तांच्या ज्या काही 42 जाती जमाती आहेत, त्या जाती जमातीच्या ज्या काही वेदना आहेत, त्या वेदना कशा पद्धतीच्या आहेत, त्याचं चित्रण विलास माने यांनी आपल्या वेदनेच्या पाऊल खुणा किंवा कत्ती यासारख्या आत्मकथनातून त्यांनी केलेलं आहे. विद्यार्थी मित्र हो, की असे अनेक विषय आहेत की त्या विषयावर अजून आत्मकथनं फारशी आली नाहीत. त्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचं दुःख आहे, खूप वेदना आहे, त्यांना त्या ठिकाणी संघर्ष आहे. उदाहरणार्थ गाड्या चालवणारे ड्रायव्हर असतील किंवा सैनिक असतील, विधवा स्त्री असतील किंवा बलुतेदार आलुतेदार आहेत, त्यांची भाषा आहे, त्यांचा व्यवसाय आहे. उदाहरणार्थ कुंभार आहे. अलीकडे सगळं प्लॅस्टिकची घागरी साहित्य आल्यामुळं कुंभारचा व्यवसाय, पारंपरिक व्यवसाय बंद पडलेला आहे. त्याला दुसरा व्यवसाय करता येत नाही, म्हणून तो दारिद्र्यामध्ये खितपत आहे, अडचणीत आहे. असे वेगवेगळे जे अलुतेदार बलुतेदार आहेत, त्यांची अनेकांची अजून आत्मकथनं आलेली नाहीत. त्यांचं चरित्रही फारसं इतरांनी कोणी लिहिलं नाही. मग एखाद्या गावचा सरपंच असेल, गृहिणी असेल, पोलीस असेल, मजूर असेल किंवा नर्स आहेत, डॉक्टर आहेत, घिसाडी आहे, चर्मकार आहे, एखादी भिकारी आहे, वेश्या आहे, किंवा शिक्षण क्षेत्रातले संस्थाचालक आहेत, अध्यात्मातले कीर्तनकार आहेत, वक्ते आहेत. अशा विविध क्षेत्रातली कितीतरी लोक आहेत, किंवा शेतमजूर आहेत, शेतकरी असतील, यांच्या संदर्भामध्ये अजूनही त्यांचं जे जीवन आहे ते जीवन फारसं असं चित्रित झालेलं नाही, पुस्तकाच्या रूपामध्ये अजून आलेलं नाही. खरं तर ते हे सगळं त्यांचे जे अनुभव आहेत, ते अनुभव हे भयावह स्वरूपाचे आहेत. मग अशी जी फारशी शिकलेली नाहीत पण प्रामाणिकपणे समाजामध्ये ते काम करत असतात, अशा लोकांचं आत्मचरित्रसुद्धा विद्यार्थी मित्र हो, प्रयत्न केल्यास आपल्याला लिहिता येतं, ज्याला आपण शब्दांकन असं म्हणत असतो. की त्यांच्या मुलाखती घेऊन त्यांना त्या ठिकाणी आपण समजावून घेऊन त्यांचे जे काही शब्द आहेत ते आपण लिखित स्वरूपामध्ये आपल्याला शब्दबद्ध करता येतं. म्हणून कितीतरी लोक आहेत की त्या लोकांच्या ज्या वेदना आहेत, म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळालं, परंतु ते स्वातंत्र्य आपल्या समाजामध्ये असे अनेक घटक आहेत, त्या घटकातल्या लोकांपर्यंत अजून गेलेलं नाही. आणि ते त्याच पद्धतीने कितीतरी म्हणजे अनुभव, अंगावर शहारे आणणारे अनुभव आहेत त्यांचे, ते अजून पुस्तकाच्या रूपानं आले नाहीत. म्हणून ते आपल्यासमोरचं एक अजून आव्हान आहे की अशा पद्धतीने जगणारे जे लोक आहेत, त्यांचेही अनुभव कुठंतरी पुस्तकाच्या माध्यमातून शब्दबद्ध झाले पाहिजेत. मित्र, असे अनेक आत्मकथन, आत्मचरित्र आहेत, त्याची संख्या खूप मोठी आहे, यादी खूप मोठी आहे. मी फक्त तुम्हाला निवडक काही आत्मकथन, आत्मचरित्राचा संदर्भ या ठिकाणी दिलेला आहे. या संदर्भामध्ये
काही समीक्षणात्मक अशी काही पुस्तकं वगैरे तुम्हाला जर वाचायची असतील तर कॉन्टिनेंटल प्रकाशनाच्या वतीनं प्रदक्षिणा खंड 1 आणि 2 हे 2 पुस्तक आहेत. त्यामध्ये आत्मचरित्राचं स्वरूप वगैरे सांगितलं गेलेलं आहे. किंवा मराठीतील आत्मचरित्रपर लेखन स्नेहवर्धन प्रकाशनाने पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. उषा हस्तक यांचं ते पुस्तक आहे. किंवा डॉक्टर शकील शेख यांचं मुस्लिम मराठी आत्मचरित्रे एक अभ्यास नावाचं पुस्तक आहे. डॉक्टर आनंद यादव यांनी आत्मचरित्र मीमांसा नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. चरित्र आणि आत्मचरित्र म जोशी यांनी ते पुस्तक लिहिलेलं आहे. दलित स्वकथने साहित्य रूप डॉक्टर सौ आरती कुलकर्णी कुसरे यांचं ते पुस्तक आहे. वेदनांचा प्रदेश प्रल्हाद लुल्लेकर यांनी मराठवाड्यातील आत्मकथनावर भाष्य केलेलं आहे. दलितांची आत्मकथने संकल्पना व स्वरूप डॉक्टर वासुदेव मुलाटे सरांचं हे एक पुस्तक आहे. त्यांनीच 6 दलित आत्मकथने एक चिंतन नावाचं पुस्तकही लिहिलेलं आहे. किंवा मराठीतील स्त्री आत्मचरित्रांचा सामाजिक अंगाने अभ्यास श्रुती वडग बाळकर यांनी आत्मचरित्रावर पुस्तक लिहिलेलं आहे. ललित या नियतकालिकांनी जून-जुलै 2013 चरित्र व आत्मचरित्र विशेषांक प्रकाशित केलेला आहे. किंवा डॉक्टर मनोहर जाधव यांनी ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 2008 साली अस्मितादर्शीमध्ये एक लेख लिहिलेला आहे. तो लेख मला आत्मकथेच्या संज्ञा, स्वरूप आणि संकल्पनेच्या संदर्भात अतिशय महत्त्वाचा तो लेख वाटतो. त्या लेखाचं नाव आहे आत्मकथा, संज्ञा, स्वरूप आणि चिकित्सा. डॉक्टर मनोहर जाधव यांचा लेख अस्मितादर्श, जे अंक 50 वर्ष ज्यांनी एखादी निष्ठेनं चालवले ते डॉक्टर गंगाधर पानतावणे, ज्यांच्या अंकामुळं अनेक लोक लिहिते झाले. प्र. सोनकांबळेसारखे यांचं आठवणीचे पक्षी असेल किंवा जनार्दन वाघमारे सरांचे काही लेख सुरुवातीच्या काळात निग्रो साहित्यावरचे लेख अस्मितादर्शीमधून प्रकाशित झालेले होते. त्याच अंकामध्ये आत्मकथेवर संकल्पना स्पष्ट करणारा डॉक्टर मनोहर जाधव यांचा तो लेख आहे. किंवा एक आदिवासी आत्मकथा विशेषांक 2009 साली प्रकाशित झालेला आहे. त्याचं नाव तारपा असं आहे. राम शेवाळकरांनी सुद्धा एक पुस्तक संपादित केलेलं आहे. निवडक मराठी आत्मकथा म्हणून साहित्य अकादमीने ते पुस्तक काढलेलं आहे. परंतु या समीक्षणात्मक पुस्तकामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत आत्मकथनाच्या संदर्भात, आत्मचरित्राच्या संदर्भात लिहिलेल्या, ते खूप कमी मोजक्या शब्दामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे. परंतु त्याच्यामध्ये ही सगळी आत्मकथनं मी ज्यांची संदर्भ आता तुम्हाला दिलेली आहे त्या आत्मकथनावर वगैरे या सगळ्या ग्रंथामध्ये भाष्य आलेलं नाही. मुळातून ही सगळी जी आत्मकथनं आहेत, आता मी ज्यांची संदर्भ तुम्हाला दिलेली आहेत, प्रशासकीय सेवेमध्ये काम करणारी लोक तिथपर्यंत कशी गेली, किंवा कार्यकर्त्यांची आत्मकथनं, भटक्यांची आत्मकथनं, दलितांची आत्मकथनं किंवा इतर लोकांची जी आत्मकथनं आहेत, ही आत्मकथन जेव्हा आपण प्रत्यक्ष आपण वाचायला लागू तेव्हा निश्चितच की आपल्याला ते वाचल्यानंतर आपण अस्वस्थ तर नक्कीच व्हाल, परंतु त्यातून सुद्धा आपल्याला काही एक प्रेरणा मिळू शकते. या उद्देशाने डॉक्टर विश्वाधर देशमुख यांनी कदाचित आत्मचरित्र किंवा आत्मकथा हा जो वाङ्मय प्रकार आहे, रचना प्रकार आहे, या संदर्भामध्ये आपल्याशी संवाद साधण्यासाठी त्यांनी सांगितलेला असावा. तर मित्रहो, पुनश्च एकदा मी मराठी विभाग, यशवंत महाविद्यालय, नांदेड आणि या उपक्रमाचे सर्वा डॉक्टर विश्वाधर देशमुख सर यांचं मनपूर्वक आभार मानतो. या निमित्तानं आत्मचरित्र, आत्मकथा या संदर्भात मला त्यांनी चिंतन करण्याची संधी दिली, त्यामुळं पुनश्च एकदा त्यांचे आभार मानून मी थांबतो.